रूप पाहता लोचनी रूप पाहता
जन्म याच साठी पहिली चालू बाळासाहेब आणि आनंद महाराज यांची
कमल नयन हासं गोपिका चित्ता प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव विठ्ठलं चिन्तया महायोग पीठे तटे भीमरथ्या बरमकुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथमो नमन पाण्डुरङ्गकरू प्रथमो नमन पाण्डुरङ्गकरू प्रथमो समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उगा स्वपान देवा
परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार वाधा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरिया वारकरी साष्टांग हे करी दंडवत कैलाश राना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकटी झळा कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी विठ्ठल घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःख नाही चढा म्हा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी अनेक सायास न करणी धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी मोक्ष दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्या महात्म्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं असे महान संत जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्य मूर्ती देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबर आहे. अजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, तसा हा स्थितीपर अभंग आहे, परंतु या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी प्रतिज्ञा सुद्धा प्रकट केलेली आहे भगवंतासमोर. कसली प्रतिज्ञा? आपण अनेक प्रकारच्या प्रतिज्ञा ऐकलेल्या आहेत, पण आजची जगद्गुरु तुकोबारायांची भगवंताला केलेली ही प्रतिज्ञा, भगवंतासमोर केलेली ही प्रतिज्ञा फार विलक्षण आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताला सांगतात, देवा मी हा जन्म घेईन, जरी दुःख रूपी असला, जरी कितीही कष्ट देणारा असला आणि कितीही व्याधीतून असला तरी देखील मी पुन्हा जन्म घेईन. पण कशा करिता घेईन? घेईन मी जन्म याच साठी देवा, याच करिता. काय कारण? तुझी चरण सेवा साधावया, तुझी सेवा साधण्याकरिता, तुझ्या चरणांची सेवा साधण्याकरिता. फक्त एवढंच करेन का? तर नाही. ह्या जन्माला प्राप्त झाल्यानंतर हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, अशा स्वरूपानं मी भक्ती करेन. आणि या भक्तीच्या क्रमामध्ये आम्ही कुठे जरी असलो तरी आनंद आणि निर्भर अशा स्वरूपाचं आमचं अस्तित्व असेल. आम्हाला सुखाची आणि दुःखाची काही पर्वा राहणार नाही. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाडा म्हा. अपेक्षा नाही आम्हाला इतरांच्या सेवेचा, किंबहुना इतर साधना करण्याची काही इच्छा सुद्धा नाही, आणि आम्ही त्याबाबत काही कष्ट सुद्धा घेणार नाही. अनेक सायास न करीन धरी आस, आम्ही मात्र होईन उदास सर्व भावे. उदास अशा अवस्थेमध्ये तुझ्या चरण सेवेसाठी आम्ही तत्पर राहू. आणि मोक्षप्राप्ती जर तू म्हणत असेल मोक्षप्राप्तीचं, तर मोक्ष आम्हाला प्राप्त करून घेण्याची गरज नाही का? मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय संगोईसी तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. रुसल्या का काय? कोणी बोला ना झालं. रामकृष्ण हरी. आता तुमचा हप्ता थकला त्यात माझी चूक काय? आता तुम्ही अपात्र ठरला असाल, KYC पूर्ण झालं नसेल, त्यात माझी चूक काय? या आल्यापासून अशा बघते. माझ्याकडे तसलं काही खातं नाही, मग त्यातलं मी काही सांगू शकणार नाही. पण होईल, तुम्ही पात्र होताल. आणि येईल तुमचाही हप्ता. निदान ज्यांचा आला त्यांनी तरी हसा. ऐका, रामकृष्ण हरी ही परिचयाची सुरुवात आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाही तुमचा काही विषय नाही, आपले 2000 फिक्स. ऐका, गोड अशा पद्धतीनं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, पवित्र पुण्य आपलं कालवी गाव, आणि आपल्या या कालवी गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्तीपरायण स्वानंद सुखनिवासी यादव स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आपण सर्वजण या नामसंकीर्तनाची सेवा करत आहोत. तसेच वैकुंठवासी हरिभक्तीपरायण वामन महाराज आनंदा काळे, तसेच वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामकृष्ण उर्फ दादा अनवट यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व हरिभक्तीपरायण भिकाजी महाराज, हरिभक्तीपरायण विक्रम महाराज काळेसर यांच्या प्रेरणेने सुरू असलेला आणि समस्त ग्रामस्थ कालवी गावाच्या या सर्व ग्रामस्थांच्या फार मोठ्या दातृत्वानं सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आनंद आहे. गोड अशा पद्धतीचं नियोजन करून आपण इथपर्यंत उपस्थित आहात.
किती वर्षांचा आहे? 42. वा, 42 वर्ष म्हणजे गेली 41 वर्ष आपल्या गावात सप्ताह सुरू आहे, बरोबर आहे ना? बोला ना तुम्ही जरा असं. वा वा वा, हे बाकीचे सगळे पाहुणे आहेत का? नाही नाही, वा वा. ऐका, वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं आद्य कर्तव्य. वक्ता राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा फार अधिक असते. त्यामुळे बरं वाटलं तर निदान असं करा, नाही बरं वाटलं तर असं करा, पण आपलं बोलत चालत चला. फार गोड अशा पद्धतीचं नियोजन केलंय, सुंदर. गाव जरी छोटं असलं, सांगितलं आयोजकांनी की इथपर्यंत गाव लहान आहे, छोटं आहे, परंतु भक्तिभाव अंतःकरणामध्ये फार मोठं आहे आणि तेच तर लागतं. हो, तुम्ही किती दिवसांचा सप्ताह करता याला महत्व नाही, तुम्ही किती डेकोरेशन करून करता याला सुद्धा महत्व नाही, तुम्ही किती धनाची ताकद लावून करता याला सुद्धा महत्व नाही, तुम्ही तो सप्ताह कोणत्या भावाने करता याला महत्व आहे. कारण परमार्थामध्ये हा भावच महत्वाचा आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती. भाव महत्वाचा आहे. तुम्ही कोण आहात, कसे आहात, कुठे आलात, कधी आलात, कसे आलात, अधिकारी आहात, पदाधिकारी आहात, कोणी धनवान आहात, कोणी ऐश्वर्य संपन्न आहात, कोणी श्रीमंत, काही घेणं देणं नाही तुम्ही कोण आहात. या धर्ममंडपाखाली बसलात ना, मग तुम्ही कोण आहात याचा विसर आपल्याला पडला पाहिजे. आणि मी न राहता मी तो झाला पाहिजे. कोण तो? तो हा. कोण तो? तो हा. ज्याला हा बोलला तो. आपण नाही राहिलो पाहिजे, आपण त्या ब्रह्मतत्वाला पाहिलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा सुद्धा आपल्यासोबत खेळच खेळतोय बाबा. काय खेळ खेळतो? आपण त्याचा अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. आपण त्याचा अंश आहोत. ऐका, त्यानं काय केलं? त्यानं स्वतःला लपवलं आणि आपल्याला प्रगट केलं. काय केलं भगवंतानं? स्वतःला झाकून ठेवलं आणि आपल्याला प्रगट केलं. मग आपण काय करायचं या प्रसंगी, या कीर्तनात, भजनात, किंबहुना परमार्थ करत असताना आपण स्वतःला झाकायचं आणि त्याला प्रगट करायचं. वाजवा ना तर काय, निवांत वाजवा. आपल्याला काही गडबड आहे का? वाजू वाटल्या तर मोकळ्या मनानं वाजवा. बरं, माझ्या कौतुकासाठी वाजवायच्या नसतील तर वाजवू नका. बरं ठीक आहे, नका वाजवू नका. पण ऐका, सुरुवातीलाच विनंती करते, आमच्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका, पण स्वतःच्या उद्धाराची टाळी मात्र चुकू नका. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. कारण बाकीच्या ठिकाणी वाजवलेल्या टाळ्यांचं पुण्य शून्य, पण इथे वाजवलेल्या टाळीचं एक टाळीचं फार मोठं पुण्य आपल्याला साठवता येणार आहे. त्यामुळे टाळी चुकू नका. ऐका, गोड अशा पद्धतीचं आयोजन आपण सर्वांनी केलं आणि भगवत प्राप्तीकरिता सुरू असलेली ही साधना, आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, आजच्या सेवेचे सौजन्य श्री दत्तू दगडू चौधरी, श्री शिवाजी लक्ष्मण लोणे. एकदा जोरदार टाळी वाजवा सौजन्यदात्याकरिता. आणि आजच्या दिवसाचं अन्नदान संत भोजन ज्यांचं होतं, श्री
राजा भाऊ राधाकृष्ण अनवट माजी सरपंच आणि तसेच श्री संपत भाऊराव अनवट गोड अशा पद्धतीचं अन्नदानही झालं. एकदा जोरदार टाळी वाजवा अन्नदाते आणि सौजन्यदाते यांच्याकरिता. समाजात अनेक लोकांजवळ पद आणि पैसा आहे. सगळ्यांचंच पद आणि सगळ्यांचा पैसा या धार्मिक कार्याला लागत नाही, समजून जा. लक्षात ठेवा, आपलं धन आणि आपलं पद या धर्मकार्यासाठी लागावं अशी काहींची भावना असून सुद्धा त्यांचं धन आणि पद इथे लागत नाही. आणि काही जण पावती फाडायला लागेल म्हणून गाव सोडून जातात. माझा भाग सांगण्याचा लक्षात ठेवा, आपण कमवलेलं धन किंबहुना आपल्या जीवनातील थोडासा धनाचा वाटा धर्मकार्यासाठी जावा. आपण काहीतरी सप्ताहाच्या माध्यमातून दान धर्म करावा. हा भाव अंतःकरणात येणं यालाच भगवंताची कृपा म्हणतात. तुम्ही जर विचारत असाल ना की भगवंतानं आमच्यावरती काय कृपा केली, अरे आपल्या मनात हा सेवा भाव निर्माण झाला, हीच तारकेश्वराची कृपा आहे. याच्यापेक्षा वेगळी कृपा काय सांगितली पाहिजे? हीच तर कृपा आहे. नाही तर जन्म जातो काहींचा, 1 रुपया म्हणून त्यांच्या हातातून सुटत नाही. कंजूसपणाचं जीवन आपण म्हणतो ना. अहो, जगाला देणं सोडा, देवाला देणं सोडा, पण निदान स्वतःच्या पोटाला तरी माणसानं नीट खावं. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान. दिलं असेल प्रारब्धानं भगवंतानं भरपूर काही चांगलं, तर माणसानं स्वतः तरी नीटनाटकं राहून नीटनाटकं खाल्लं पाहिजे. पण ते स्वतःच्याही पोटाला नीट खात नाही, पावती काय फाडायचं? म्हणून समजून जा, दातृत्व मनात येणं ही भगवंताची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा अभंग. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मी जन्म घेईन ही प्रतिज्ञा भगवंतासमोर करतायत. मुळात आपण जर सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित केला तर जन्म घेणं एवढं सोपं आहे का? जन्म घेणं एवढं? ज्या जन्माबद्दल आतापर्यंत इतक्या ओव्या, इतके अभंग, इतके श्लोक आपण दुःख म्हणून सांगितलेले की तो दुःखरूप आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बरं, नुसतं जन्म घेणं ही प्रक्रिया नाही, हे ठेवा. नुसतं जन्म घेणं ही प्रक्रिया नाही, तर जन्माच्या आधीपासून जीवाला दुःख भोगावं लागतं. ही जन्माची जर प्रोसेस आपण पाहिली ना तर लक्षात येईल आपल्या, हे किती दुःखदायी आहे, हे किती त्रासदायक आहे, याच्यामध्ये किती वेदना भोगाव्या लागतात, किती दुःख भोगावं लागतं. म्हणजे जन्माच्या आधीपासूनचं दुःख आपण जर पाहिलं, अगदी गर्भात वाढत असतानाचं सुद्धा दुःख आपल्याला माहिती आहे. जरी त्याचा विसर पडला असला तरी ज्ञानोबारायांनी संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आपण ते दुःख भोगलेलं आहे, पण सध्या आपल्याला ते आठवत काय होतं, विसर पडलेला आहे आपल्याला त्या दुःखाचा, गर्भवासाच्या, जन्माच्या, बालपणीच्या दुःखाचा. काय झाला, विसर पडला. एखाद्याला जर गुडघ्याला, पायाला एखादी जखम झाली, ठेच लागली, कालांतरानं ती बरी झाली. जेव्हा ठेच लागली, जेव्हा पायाला जखम झाली, तेव्हा फार वेदना त्यानं सहन केल्या, फार दुःख सहन केलं. पण कालांतरानं मात्र ती बरी झाल्यानंतर आपण जर त्याला विचारलं का हो काही वर्षांपूर्वी तुमच्या पायाला जखम झाली होती? हो म्हणले, झाली होती. फार त्रास झाला असेल? हो, भरपूर त्रास झाला. कसा होता बरं तो त्रास, सांगा? तो म्हणेल अहो झालं गेलं, आता त्याचं निशाण सुद्धा मिटून गेलं, जखमही पूर्ण झाली, बरी झाली, आता नाही सांगता येणार ते दुःख कसं होतं. पण तेव्हा मात्र ते दुःख भोगलं. तसं गर्भवासाचं दुःख आता जरी आपल्याला सांगता येत नसलं तरी गर्भवासात आपण दुःख काय सांगू. गर्भेची यातना महद भोगीता नारायण मांस मळ मूत्र तुझं क्षणोक्षणा ध्यातसे तुझं क्षणोक्षणा एक वेळ करी या दुःखात
गर्भवासाचं दुःख जरी अनुभवलेलं असलं तरी आता ते आठवत नाही, पण खरी अर्थानं फार मोठं दुःख. कारण हा देह नाशिवंत याची रचना फार गोड पद्धतीनं सांगितलेली. मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातीयले, कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे शरण जागी गोविंदा परिये दे मदालसा सोहंगो जोरे बाळा, परिये दे मदालसा सोहंगो जोरे बाळा, परिये दे मदालसा सोहंगो खरी अर्थानं मांसमळ इथं सगळं काही हे गोळा झालेले. गर्भवासाचं दुःख कमी ते जन्माचं दुःख आहे का? अहो जन्माचंही दुःख तितकंच फार मोठं आहे. बरं जन्माचं दुःख थोडं, ते जन्माला आल्यानंतर दुःख कमी आहे का? जन्माला आल्यानंतर तर आयुष्यभर दुःख. अहो जन्माला येताना दुःख, जन्माला आल्यानंतरही फार मोठं दुःख. म्हणजे आयुष्यभर दुःखामध्ये आपल्याला जगावंच लागतं ना. जगी ऐसा सुखी कोणी आहे. बरं अपेक्षा सुखाची आहे, पण प्राप्त तर दुःख आहे ना. आपण हे जे भोग आपल्याला सांगितलेले ते दुःख रूपाचेच भोग आहेत, आणि म्हणून आपल्याला ते भोगावेच लागतात. ऐका, जन्माला आल्यानंतर जर बाळ रडलं नाही तर डॉक्टर काय करतात? मारतात त्याला. काय करा, पोरांचं ऐकलं नाही तर मुलं झोडपतात. आणि एकदा मृत्यू झाला की मृत्यूच्या क्षणी यमदूत झोडपतात. आयुष्यभर आपल्याला ते भोगावं लागतं. आणि असा दुःखरूपी जन्म, एवढ्या टप्प्याटप्प्यानं आपल्याला दुःख आहे. टप्प्याटप्प्यानं इथं कुणाला सुख हवंय? कुणाला सुख हवंय? महिला मंडळ मागच्या बचत गटातल्या इकडे लक्ष द्या की कुणाला सुख हवंय? वा वा वा, इथे सगळेच सर्व सुखायला आलो झाली की काय? कुणाला सुख हवंय? बोला ना तुम्ही. सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. बरं किती दिवस सुख हवंय? म्हणजे सप्ताह होईपर्यंत, सप्त्यानंतर दुःख मिळालं तर नाही चालणार. बरं महिनाभर नको. बरं ठीक आहे, मग पुढचे 2 महिने चालेल का? नाही. मग अजून किती? 6 महिने? नाही. बरं वर्षभर? नाही. मग किती दिवस तुम्हाला सुख हवंय? आयुष्यभर. बरं आयुष्यभर. बरं दुःख किती हवंय? दुःख कधी हवंय? सप्ताह संपेपर्यंत? महिनाभर? सकाळचं सुख मिळालं, रात्री दुःख मिळालं, चालेल? कसं चालेल? सुख आयुष्यभर हवंय आणि दुःख आयुष्यभर नको. आणि मुळात परमार्थ याच करीत आहे आत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. याच्याकरिताच परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ करतो म्हणजे कशाकरिता? जीवाला सुखाची अपेक्षा आहे आणि ते शाश्वत सुख प्राप्त करण्याच्या उद्देशानं हे तळमळतं. आणि आत्यंतिक सुख प्राप्त करण्याकरिताच भगवंताला शरण जातं. भगवत प्राप्ती करून आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुखाची अनुभूती प्राप्त होईल आणि दुःखाची निवृत्ती होईल, ही भावना आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र या प्रसंगी जरा वेगळं बोलून दाखवतात. त्यांची प्रतिज्ञा याच्यापेक्षा थोडी विरुद्ध आपल्याला ऐकायला मिळते. आपण जन्म मिळायला नको म्हणून प्रार्थना अनेक वेळा ऐकलेली आहे. जन्म मिळायला नको म्हणून अनेक वेळा आपण प्रार्थना केलेली आहे. यातून एकदा मुक्त कर. आता सांगितलं, एक वेळा करी एकदा या दुःखातून मला मोकळं कर. का? किती वेळा जन्माया किती वेळा
नित्य भावे भजित नित्य भावे असू दे आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते उगा असे पाहत राहते. नेमकं चाललंय काय? कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतंय. विठ्ठल विठ्ठल. इथे बसल्यानंतर थोडा स्वरही कळावा, थोडा तालही कळावा. दोन्ही कळत नाही ते आम्हाला म्हणते काय इवळते आता कळत नाही त्याला करणार काय. असंच एका कीर्तनामध्ये कीर्तन झालं. एका बाईनं शेजारणीला विचारलं कसं झालं रात्रीच्या बायाचं कीर्तन. बायाचं ती म्हणली काय नुसतीच इवळत होती. आता ज्यांना स्वर नाही ताल नाही कळणार त्यांच्यासाठी हे इवळणच. तुम्ही किती चांगल्या रागात गाते रागातच पाहते, कारण ते सुरातले नाही ते असुरातले राहते. काय नुसती इवळत होती. म्हटली बरी तर गात होती, तुला एवढा त्रास कशाला. नाही म्हटली माझा नेमका डुकला लागायचा टाईम आणि तिचा हा असा सूर धरायचा. काय करणार. पण झाला झोपेचा तरी आनंद सप्त्यापेक्षा आनंद आहे. इकडे लक्ष द्या. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. किती जन्माला यायचं, किती वेळा जन्मा यायचं, किती वेळा भजित व्हायचं. जेव्हा जेव्हा जन्माला यायचं तेव्हा तेव्हा भजित व्हायचं, कारण हे दुःख काही संपत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आम्हाला भगवत परमात्म्याची प्राप्ती या जन्मातून दुःखाची निवृत्ती करण्याकरिता हवी आहे. आपण लौकिक सुखाच्या पाठीमागे धावत भगवंताला प्राप्त करण्याची आशा धरतो. संतांची विचारधारणा मात्र आपल्यापेक्षा जरा भिन्न आहे, जरा वेगळी आहे. खाली घेतला मोबाईल तरी चालेल. आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे, कारण तुम्ही आम्ही जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती करून आणि सुखाची प्राप्ती करून घेण्याकरिताच्या माध्यमातून प्रयत्न करतो, कारण आपला देह तादात्म्याशी संबंध आहे. पण संत मात्र देह तादात्म्याशी संबंध न ठेवता इथपर्यंत प्राप्त झालेली अवस्था ही परिपूर्ण ब्रह्मतत्वालाच प्राप्त करून आलेले आहेत. आपल्या ध्यानात येईल जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मी जन्म घेईन ही प्रतिज्ञा करतात. ही आपल्याला साधारण सोपी वाटण्यासारखी नाही, कारण दुःखरूप असणारा हा जन्म जन्मापासून जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या क्षणापर्यंत आपल्याला प्रत्येक वळणावरती दुःख भोगावं लागतं. मग एवढं दुःख असताना देखील तुकोबाराय का ही प्रतिज्ञा करतात, कारण संतांची विचारधारा तुमची विचारधारा आमची विचारधारा ही भिन्न आहे. संत हे तुमच्या आमच्या सारखं सामान्यत्वाचं जीवन कधी जगत नाही. संत हे तुमच्या आमच्या सारखं सामान्य जीवन, कारण संत कधी तुमच्या आमच्या सारखे नव्हतेच. संत नवती जगा
संत नवती जगा माणसाच्या सारिके. दिसत जरी सामान्य असले तरी संतांचं अस्तित्व हे सामान्य नाही. आणि म्हणून जे गर्भवासाचं दुःख तुम्हा आम्हाला भोगावं लागतं. हे पहा, दुःख 3 प्रकारची आहेत. एक पापातून निर्माण झालेलं दुःख आहे, एक प्रारब्धातून निर्माण झालेलं दुःख आहे, आणि एक गर्भवासाचं दुःख आहे. यातलं पापातून निर्माण झालेलं दुःख आपल्याला चुकवता येतं. कसं? पुण्यकर्म करून आपल्याला ते पापातलं दुःख कमी करता येतं. प्रारब्धाचं दुःख सुद्धा आपल्याला चुकवता येतं. पण गर्भवासाचं दुःख मात्र आपल्याला चुकवता येत नाही. आपल्या जीवनामध्ये हे संतांशिवाय चुकू शकत नाही. संतच एकमेव आहेत की ज्यांना गर्भवासाचं दुःख, गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी आसता आनाम तुझे, हृदयी गर्भवासी दुःख नाही येता जाता. तुम्हा आम्हाला ते भोगावं लागतं. पण संतांची अवस्था ती नाही. संतांना ते दुःख तीळ मात्र सुद्धा भोगावं लागत नाही. कारण भगवान परमात्म्याशी त्यांचं तादात्म्य असल्या कारणानं त्यांचा या जन्म मरणाशी संबंधच येत नाही. म्हणून तुकोबारा ही प्रतिज्ञा अगदी मोकळ्या अंतकरणानं करतात अभंगाच्या प्रथम चरण.
घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवा मी जन्म घेईन, दुःखरूप असलेला जन्म सुद्धा तुकोबार आहे. आनंदानं सांगतात मी जन्म घेईन. बरं सोपं नाही. ही ताकद संतांचीच आहे आणि ही वाणी संतांनीच वापरावी, संतांनीच वापरावी. जन्म घेईन, मी स्वतः घेईन, इथे मी शब्द वापरलेला आहे. कारण जन्म घेणं काही आपल्या हातात नसतं. मी सुरुवातीला सांगितलं जन्म घेणे लागेल. जन्म हे आपल्या हातामध्ये नाही. बरं जन्माला येणंही आपल्या हातात नाही आणि मरणही, मृत्यूही आपल्या हातात नाही आणि जन्मही आपल्या हातात नाही. हे तुमच्या आमच्या करिता. पण संतांची अवस्था अशी नाही. संत हे स्वतःच्या अधिकारानं जन्माला येतात, स्वतःच्या इच्छेनं जन्माला येतात. कारण ते जन्माला नाही, जन्म म्हणणं चुकीचं आहे. इथे अवतार धारण करून येतात. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुमचा आमचा उद्धार व्हावा हा त्याच्या पाठीमागचा संतांचा संत अवतार धारण करून येतात. का? उद्धरया जन, उद्धरया जड, उद्धराया जीवा. जन, जड आणि जीव यांचा उद्धार व्हावा. बरं नुसतं उद्धार व्हावा एवढंच नाही, संत परोपकाराचं जीवन जगतात. उपकार करतात संत. कुणाकुणावरती? संत भगवंतावरती उपकार करतात, संत धर्मावरती उपकार करतात, संत वेदावरती उपकार करतात, संत जीवावरती उपकार करतात. सगळ्यांवरती उपकार आहे संतांचा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत हे अवतार धारण करून येतात. भगवंता समवेत येतात, भगवंता समवेत जातात. त्यांच्यासाठी तुमच्या आमच्या जीवनाचे नियम लागू पडत. ऐकताय ना तुम्ही? त्यांच्या जीवनाकरिता आपले नियम लागू पडत नाही. आपले नियम आपल्याकरिता, संतांना ते लागू होत नाही. बघा काही काही नियम सरकारने जे लागू केलेत ते सामान्य जनाला लागू पडतात. अधिकारी माणसाला ते लागू, अधिकारी माणसाला ते टोल फास्ट हे सगळं आपल्याकरिता. पण एखादा जर त्या कार्यातला, त्या क्षेत्रातला अधिकारी कोणी असेल तर त्याला टोलही नाही आणि ट्रॅफिकही नाही. आपल्याला सगळं लागतं पण त्यांना मात्र ते लागत नाही. का? कारण त्यांचा तो अधिकार आहे. ऐका, अधिकार आहे. एका अधिकारी माणसाची बदली झाली, कामानिमित्त बाहेर गावी बदली झाली. आणि बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं नवीन घर, नवीन त्या ठिकाणी सगळा संसार त्यांनी आणला. नवीन घरामध्ये प्रवेश केला. नवीनच लग्न झालं होतं, बायको होती. आणि मग घरामध्ये काहीतरी साहित्य, किराणा, भाजीपाला आणावा म्हणून बायको बाहेर गेली. आणि बाजारात गेल्यानंतर बायको त्या ठिकाणी खरेदी करत होती. आणि तेवढ्या वेळात या अधिकारी माणसानं आपल्या घराची नावाची प्लेट त्या ठिकाणी लिहिण्याचा विचार केला. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या नोकराकडून नावाची प्लेट लावून घेतली. आणि प्लेटच्या खाली एक सूचना दिली, परवानगी शिवाय आत येऊ नये. परवानगी शिवाय आत येऊ नये अशी पाटी त्यानं तिथपर्यंत लिहिली दरवाजावरती. आणि अर्धा एक तासानं बाजारातून त्याची बायको आली. आणि आल्यानंतर तिनं लावलेली पाटी वाचली, परवानगी शिवाय आत येऊ नये. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. बायको तिथंच उभी, दारातच उभी.
नवऱ्यानं पाहिलं आणि बायकोनं आवाज दिला, अहो आतमध्ये येऊ का? अगं तो म्हणला, तू का विचारतेस आत येऊ का म्हणून? काय झालं? अहो हे काय इथे तुम्ही पाटी लिहिले ना, परवानगी शिवाय आत येऊ नये. त्यानं कपाळाला हात लावला. अगं बाई, ते बाकीच्यांकरिता तुझ्याकरिता काय? तुला काय उलट मला आता परवानगी घ्यावी लागेल, मी जाऊ का? तुला काय आतमध्ये येण्याची परवानगी विचारण्याची गरज आहे? तू कधी येऊ शकते आणि जाऊ शकते. ही पाटी तुझ्याकरिता, हा कायदा तुझ्याकरिता, हा नियम तुझ्याकरिता नाही, हा इतरांकरिता. तसं गर्भवासाचं दुःख असू द्या, इतर जन्माचं दुःख असू द्या, इतर काही असू द्या, हे तुमच्या आमच्याकरिता, कारण आपण सामान्य आहोत. पण संतांची विभूती ही सामान्य नाहीये. संत आणि देव याच्यात भिन्नता आपण करू शकत नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अहो रूपात भिन्नता आहे, अस्तित्वात भिन्नता नाही. अस्तित्वात भिन्नता नाही. विठ्ठल विठ्ठल. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा संतांचं अस्तित्व भिन्न नाही, रूपात भिन्नता आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही जण संतांना आणि आपल्याला समान समजतात. काय फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात? काय फरक आहे त्यांच्यात आणि? सारखंच तर आहे, आपल्यासारखंच तर जगले नाही हो, फार मोठा फरक आहे. संत हे प्रयोजनाचं जीवन जगतात. इथपर्यंत आलोत, आम्हाला काय करायचंय? घेईन मी जन्म कशाकरिता? याच साठी देवा कशाकरिता? तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या चरण सेवेला प्राप्त करायचंय, तुझी चरण सेवा आम्हाला साधायची. घालीन लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण वंदिन चरण. घाली लोटांगण वंदिन चरण. वंदिन चरण. वंदिन देवा काय करायचंय आम्हाला? तुझी सेवा करायची. तुझ्या सेवेकरिता ही अवस्था प्राप्त झाली. आम्हाला इतराचं काही घेणं. बरं, याच देहाची का संतांनी मागणी केली? इतर योनीमध्ये, इतर जीवामध्ये. अरे कुठे घालणं? देही घडे टाळी वाजवायचे सर्वांना.
याच देहामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची सुलभतेनं भक्ती करता येऊ शकते. संत सांगतात देवा घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझ्या सेवेकरिता आम्ही जन्म घेऊ. आम्हाला ते दुःख नाही, आम्हाला तो भोग नाही, आम्हाला तुझ्याशी संबंध असल्या कारणानं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे पहा, सुख मिळणार असेल तर दुःख भोगायला कुणी तयार आहे? सुख मिळणार असेल तर, कीर्तन संपल्यानंतर पैठणी मिळणार असेल तर 4 तास का कीर्तन चालेल? हालेल का आपण? हा, हलू का आपण? पण आता 15 मिनिटात संपलं नाही तर पटपट पटपट जागा सोडा. बरोबर ना? अहो, सुख मिळणार असेल तर दुःख भोगायला काय हरकत आहे? एक वेडा होता, वेडा दिसल त्याला दगडी मारायचा, दिसल त्याला दगड फेकायचा, दिसेल त्याला. आता वेडाच होता तो, त्याचं काम काय असणार? कोणी दिसला की त्याला रस्त्यानं दगडी फेकायचा. लोक शिव्या द्यायची, बोलायची, ओरडायची, सांगायची, समजावायची, पण वेडाच तो. एक दिवशी असाच रस्त्यानं चालता चालता एका अनोळखी माणसाच्या पाठीमध्ये त्यानं दगड नाही, सोन्याची वीट. दगड नव्हता तो, चुकून कोणाच्या तरी बॅगेतून, बँकेच्या गाडीतून सोन्याची वीट पडली. सांगायला काय जाते? सोन्याची वीट, सोन्याची. आता वेडा होता, त्याला समजलं नाही. त्यानं तो दगड म्हणून ती सोन्याची वीट घेतली आणि फेकली पुढच्याच्या पाठीवर, आणि जोरात जाऊन त्याच्या पाठीला लागली. वा वा वा, अशीच लागली असेल, अंदाज घ्या. आणि लागल्याबरोबर त्या ठिकाणी त्यानं मोठ्यानंच आवाज फोडला, देवा देवा देवा, मेलो मेलो. खाली बसला जाग्यावरती, पाठ चोळू लागला, जखम झाली, मोठमोठ्यानं ओरडू लागला, त्याला शिव्या देऊ लागला. आता वेडाच तो, काय करणार? शिव्या दिल्या काय आणि बोललं काय? आणि नंतर त्यानं फार त्रासानं मागे पाहिलं, नेमका कोणता दगड कसा लागला ते तरी बघू. कोणता दगड लागला आपल्याला ते पाहण्याकरिता त्यानं मागे वळून पाहिलं. तो दगड नाही तर सोन्याची वीट त्याला दिसली. आणि जसं सोन्याची वीट दिसली, आता सांगा, तो रडला असेल का? शिव्या दिल्या असतील का त्यानं? तो ओरडला असेल का त्या वेड्याला? अरे अजून फेक ना, एकच का, अजून फेक, अजून मार खायला तयार आहे, अजून दगडी खायला तयार आहे. अशी सोन्याची दगडी जर असतील तर का नाही खाणार? तुमच्या ध्यानात आलं का? दुःख कधी भोगण्याची तयारी होते? जेव्हा सुखाची अपेक्षा किंवा सुखाची निश्चिती आहे, तेव्हा माणूस दुःखही सहजतेनं स्वीकारू शकतो. माहिती आहे आम्हाला या जन्मामध्ये भगवान परमात्म्याशिवाय किंबहुना भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं साधन हेच आम्हाला उद्धारणार आहे. त्यातून आमच्या सुखाची प्राप्ती आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुललं तसे. तुकोबराय तेच सांगतात की आम्हाला ही अवस्था प्राप्त होते, याची निश्चिती आम्हाला झालेली आहे. मग का नाही आम्ही सांगावं? आमची निश्चिती झालेली आहे. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा. ही प्रतिज्ञा करत असताना नुसती सेवा करेन एवढंच नाही, तर आणखीनही सेवा तुकोबारायांनी सांगितल्या. आणखीन तुकोबारायांनी सेवा सांगितल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात. हरिनाम कीर्तन
हरिनाम कीर्तन ही एक सेवा आहे, संतांचे पूजन ही एक सेवा आहे, घालू लोटांगण ही एक सेवा आहे, महाद्वारी आपण भक्ती ऐकलेली आहे, नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. आपण या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची भक्ती करू शकतो. आपण या पद्धतीनं जर भक्त म्हणून दास म्हणून तिथपर्यंत पोहोचलो तर त्याची प्राप्ती काही अवघड नाही. त्याची प्राप्ती किंबहुना त्याची कृपा काहीच अवघड नाही. कारण त्याला या भक्तीमध्ये काय लागतं, अनन्यश्चिंतयंतो माम यजना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम. तुम्ही कोणत्याही प्रकारची भक्ती कोणत्याही प्रकारची सेवा निवडा, पण ती सेवा करत असताना अंतःकरणामध्ये दृढ भाव ठेवा. हरी कीर्तन करायचंय करा, काही हरकत नाही. नामकीर्तन करायचंय करा, काही हरकत नाही. पण नाम संकीर्तन करत असताना इतका दृढ भाव ठेवा की तिथे तो आणि आपण वेगळा राहिलो नाही पाहिजे. आपण त्याच्या भक्तीची त्याच्या प्राप्तीची आस एवढी अंतःकरणामध्ये धरली पाहिजे की त्याचं नाव घेता घेता डोळे भरून आले पाहिजे. अहो जगासाठी रडतो, देवासाठी कधी रडणार? आतापर्यंत प्रपंचासाठी रडलो आपण. ऐका शिवरंजनी, प्रपंचासाठी भरपूर रडलो. पण विनंती आहे माझी, या जन्मात एकदा तरी भगवंताचं नाव घेताना डोळ्यात पाणी आलं पाहिजे. एकदा तरी भगवंताचं गुण गाताना डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दिवसाचे 10 वेळा मंदिरात जातो, दिवसाचे 10 वेळा तारकेश्वर भगवंताला पाहतो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यादव बाबांना पाहतो. पण खऱ्या अर्थानं ज्या दिवशी त्यांना पाहिल्यानंतर आपले डोळे भरून येतील तेच दर्शन, तोच दिवस खरा, तीच भक्ती खरी. भाव निर्माण झाला पाहिजे अंतःकरणात त्या सेवेचा. इतका निश्चळ भाव निर्माण झाला पाहिजे, इतकं प्रेम अंतःकरणामध्ये साठलं पाहिजे की जगाच्या इतर प्राप्तीची अपेक्षा नाही राहिली पाहिजे. की माझ्या भक्तीला कोणीतरी कौतुक करावं, गरज काय कोणाची? माझं कोणीतरी कौतुक करावं, गरजच नाही कोणाची. का? कारण माझं कौतुक करायला माझा भगवान परमात्मा, माझा तारकेश्वर भगवान परमात्मा उभा आहे माझ्या मागे. गरज काय मला कोणाच्या कौतुकाची? जगानं माझा सत्कार करावा, गरज नाही मला. का? कारण भगवंतानं भरपूर काही दिली मला. फक्त त्याच्या प्राप्तीची आस अंतःकरणामध्ये धरा. स्वर द्या. ओवाळा विकाय चरणावरोनी, ओवाळा विकाय चरणावरोनी, केव्हा केव्हा चक्र पाणी भेटशील बारे पांडुरंगा, केव्हा केव्हा भेट देशील, झालो मी परदेशी, तुझं मी झालो मी परदेशी, तुझं मी केव्हा भेट देशील बारे पांडुरंगा. कधी रे देवा भेट देशील, कधी प्राप्त होशील? एकदा तुझ्या चरणाचं दर्शन व्हावं, एकदा तुझं स्वरूप पाहावं, एकदा मन भरून जावं रे.
भरपूर काही दिलं आतापर्यंत, कधीतरी तुझ्या प्राप्तीची आस, तळमळ पाहिजे हो भगवंताच्या प्राप्तीची. काही जण आयुष्यात देवाचं अस्तित्वच मानत नाहीत, संतांचं अस्तित्वच मानत नाहीत. आयुष्य जातं, आयुष्य जातं अशा अंधश्रद्धेमध्ये, आयुष्य जातं इतर गोष्टी मानतात पण भगवंताच्या अस्तित्वाला नाकारतात. कुठे तुमचा देव, काय करतो देव, काय केलं त्यानं, आयुष्य गेलं. चाले हे शरीर कोणाची आस दे, कोण बोलवीते हरी न देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चून. त्यानं आपल्याला एवढं काही चांगलं दिलं, कधीतरी त्याची धन्यता माना. विठ्ठल विठ्ठल. हरिनाम कीर्तन माहितीये, नामस्मरणाशिवाय उपाय नाही. तुटे भवरोग संचित क्रियमान भोगा ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. संतांची चरण सेवा, कारण संत सेवेशिवाय पर्याय नाही. संत सेवाच आपल्याला इथपर्यंत त्याची प्राप्ती करून देणारी. आणि एकदा का संतांची सेवा घडली की जगात इतर कोणाची सेवा करण्याची गरज सुद्धा नाही. संत सेवा ही फार महत्त्वाची आहे. आणि निश्चितच घालू लोटांगण महाद्वारी, राऊळातल्या समोरचं प्रमुख जे कमान आहे, आपण त्याला महाद्वार असं म्हणतो. त्या महाद्वारामध्ये संत सांगतात आम्ही लोटांगण घालू. ही सेवा आहे, हा दासभाव आहे अंतकरणात. कारण तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक, आम्ही सेवक आहोत ना तुझे, आणि हा आमच्या अंतकरणातला भाव आहे. अशा पद्धतीचा आमचा सेवेचा क्रम असेल. आम्ही या जन्माला इथपर्यंत प्राप्त झाल्यानंतर आम्ही निश्चित ही सेवा प्राप्त करू. देवा, आम्ही कुठेही असू, आम्हाला इतर कोणत्या सुख दुःखाचं घेणं देणं नाही. आनंदे निर्भर असो भलते ठाही, सुख दुःख नाही चाण आम्हा, अपेक्षा नाही आम्हाला इतर सुख दुःखाची किंबहुना इतर गोष्टीची. आम्ही जिथे राहू तिथे आनंदामध्ये, आणि तिथे आम्ही स्वतंत्रतेनं जीवन जगू. एवढंच काय देवा, एवढंच काय, आम्हाला इतर साधनेची इतर भक्तीची सुद्धा गरज नाही, इच्छा नाही, इच्छा नाही. आणि इतर भक्ती घडावी, साधना घडावी, याच्याकरिता आम्ही इतर कष्ट सुद्धा घेणार नाही. अभंगाच्या मागचे रुसले का काय झालं. आता अगदी मोजून 5 मिनिटात सेवा संपणारी. जास्तीचा वेळ मी घेणार नाही. तुम्ही म्हणताल आता उरकायचं कसं, मी बरोबर उरकते. ते आम्हाला घड्याळ पाहण्याची गरज नाही. एकदा तुमचे चेहरे पाठ झाले की मग बाकी आम्हाला घड्याळाची गरज पडत नाही. जोपर्यंत टवटवी फ्रेश आहे तोपर्यंत काही नाही. एकदा रेंज हळूहळू कमी झाली की नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाऊ लागते आणि मग आवाज पोहोचत. नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर आवाज येत नाही क्लिअर. मोबाईलचं सांगते, मोबाईलचं ऐका, इकडे लक्ष द्या.
अनेक सायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे उदास होईन मी उदास सर्व भावे तेही सर्व भावाने उदास होईल. उदास होईल म्हणजे काय होईल? नवरा बायकोचं भांडण झालं ते फुगलेन रुसलेन मग उदास झाले असं उदास का? नाही नाही नाही. एखादी गोष्ट आपल्याला जीवनात प्राप्त झाली नाही मग आपण उदास झालो असं का? असं नाही. उदास होणं म्हणजे काय तर याचा संबंध सोडून देणं. एक विरक्तीचं जीवन संत सांगतात. आम्ही एक विरक्तीचं जीवन जगू. आम्हाला या सगळ्या जगाशी काही इच्छा काही राहणार नाही. आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या देहाभोवती इतर गोष्टींभोवती काही सुद्धा मीपणाचं माझेपणाचं असं नाव ठेवणारच नाही. जे काही आहे ते सगळं तुका मने घालू तयावरी बाहेर वाहू हा संसार देवा पायी. आम्ही कशी अवस्था आमची असेल तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागोने दी पाप पुण्य अंगा अशा स्वरूपाची आमची अवस्था असेल. अशा स्वरूपानं तुकोबाराय सांगतात. आनंद या गोष्टीचा. आपण सगळेजण उपस्थित आहात. ही सेवा हे कीर्तन हा सप्ताह हा धर्मरक्षणाकरिता चाललेला आहे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थानं स्वधर्माचं आचरण करत जगणं फार महत्त्वाचं आहे. कारण स्वधर्मे निधनम श्रेयः परोधर्मो भयावह. इतर परकीय धर्माचं अनुकरण करत असताना एवढा आनंद वाटतोय आज. या फॅशनच्या जगामध्ये परकीय धर्माचं अनुकरण करत असताना इतक्या मोकळ्या मनानं आपण ते स्वीकारतो. पण स्वधर्माच्या आचरणाची गोष्ट आली की मग मात्र तिथं प्रश्न निर्माण होतात. इथे अंग प्रदर्शनाची कपडे घालता आली की काही नाही वाटत, चांगलं वाटतं. पण डोक्यावरती पदर घ्या म्हटलं तरी आज राग येतो. येतो की नाही येत? व्यवस्थित कपडे घाला म्हटलं तरी राग येतो. स्वधर्माचं आचरण करत असताना कारण धर्मानं आपल्याला जगायचे वागायचे बोलायचे नियम दिलेले आहेत. खाण्यापिण्याचे नियम दिलेले आहेत आणि आपण त्याचं आचरण करणं या माध्यमातून फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात संतांनी आपल्याला तो झेंडा इथपर्यंत रोवून दाखवलेला आहे. प्रत्येकानं त्याचं पालन मार्ग दावून गेले. आधिदयानिधी संत ते पालन करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली माणसं आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत फार चांगले संस्कार आपल्यावरती दिलेले आहेत. आज प्रतिमेकडे पाहिल्यानंतर राजांचे विचार आपल्या मनात निर्माण झाले पाहिजेत. त्याचं अनुकरण आपल्याकडून झालं पाहिजे. वाईट वाटतं मला या गोष्टीचं. 4-4, 5-5 वर्षांच्या लेकींवरती अत्याचार अन्याय घडतो. स्त्री भ्रूण हत्येसारखं, स्त्री बलात्कारासारखं, स्त्री भ्रूण हत्येसारखं, स्त्री बलात्कारासारखं पाप समाजात घडतं. आपण जगतोय कोणत्या मातीमध्ये? आपण आहोत कुणाच्या लेकी? महिला मंडळ माझी विनंती एक स्त्री म्हणून उभी असताना माझ्या समन्वयीन लेकी इथे मला भरपूर दिसत आहेत. विनंती आहे माझी प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक आईला, आई वडिलांना आपल्या मुलीला चांगलं शिकवावं वाटतं, चांगलं घडवावं वाटतं, चांगलं शिक्षण द्यावं, स्वतःच्या पायावरती उभा करावं. भरपूर शिकवा आपल्या लेकीला, भरपूर चांगलं शिक्षण द्या, भरपूर चांगले क्लासेस तिच्याकडून तिनं करू द्यात, स्वतःच्या पायावरती तिनं उभा राहू द्यात. चांगल्या पद्धतीनं डॉक्टर हो, इंजिनियर हो, एखादी चांगली अधिकारी हो, एखादी सिने अभिनेत्री हो, तिनं काही हो द्या, तिची जी इच्छा असेल. तिनं समाजात स्वतःच्या पायावरती उभा राहावं, तिनं जगात उंच भरारी घ्यावी. पण माझी विनंती प्रत्येक पालकांना, हे सगळं तिला बनवा, पण हे बनवण्याआधी आपल्या धर्माचं, आपल्या संस्काराचं रक्षण करणारी एक स्त्री बनवा. आपल्या पोराला आपल्या धर्मरक्षणासाठी, संस्काराच्या रक्षणासाठी सज्ज करा, सावध करा. आणि हे आईबापानं त्यांच्या समोर पोहोचवणं सध्याच्या काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलांपर्यंत हे संस्कार पोहोचवणं गरज आहे. कारण आपलंच अनुकरण करणारी पुढची पिढी आहे. आता फेटा घालणारे मला एकही दिसत नाहीत, संपलेच. आता राहिले का हो जुनी माणसं? जुना काळ गेला, जुनी माणसं गेली, आता राहिली थोडीफार. मला ही गोष्ट सांगत असताना मनात इतकी खंत वाटते की धोतर आणि लुगडं नेसणारी आता दिसणारी शेवटचीच पिढी आहे. आणि फार चांगल्या विचारांची त्यांनी देवाण केली आपल्यापर्यंत. कष्टाची भाकरी गोड लागली हो त्यांना, म्हणून लुबाडून खायचं त्यांना जमलं नाही. कष्टाची भाकरी गोड लागली, कुणाला लुबाडायचं जमलं नाही. चेहरा आरशासारखा स्पष्ट होता, म्हणून मुखवटा लावायचं जमलं नाही. अरे मिळालं त्यात समाधान मानून घेता आलं. चतकोर तर चतकोर भाकरी मिळालं, त्यात समाधान मानून घेता आलं.
कष्ट नाकारणं कधी जमलं नाही, कष्ट नाकारणं कधी जमलं नाही. आणि साधं सरळ राहण्यात आनंद वाटायचा म्हणून इतरचे बाहेरचे हावभाव करणं त्यांना कधी जमलं नाही. आज बाहेर रंगानं माणूस इतका बदललेला आहे. वेळीच जागी व्हा, वेळेत सावध व्हा. वेळ निघून गेल्यानंतर हातपाय आपटून काही उपयोग होणार नाही. मी म्हणेल, ज्या घरात धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई आहे ना, समजून जा जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंत कुटुंब आहे आपलं, सगळ्यात मोठं श्रीमंत. कारण ज्या क्षणाला आपल्या घरातून ही जुनी माणसं जातील, तुम्ही भरपूर कमवलेलं असेल, पद धन ऐश्वर्य श्रीमंती सौंदर्य तुमच्याकडे सगळं असेल, पण ही संपत्ती आपल्याजवळ नसेल. हो, ही संपत्ती आपल्याजवळ नसेल. वे निघून जाते आणि पश्चाताप होतो माणसाला. अनेक ठिकाणी आता भुके नाही अन्न मेल्यावरही पिंडदान अशी अवस्था आपण पाहतो. आई बापाचे जिवंतपणी एका शब्दानं कधी पोरगा विचारपूस करत नाही, पण गेल्यानंतर मात्र धूमधडाक्यामध्ये वर्षश्राद्ध, धूमधडाक्यामध्ये 13व्याचा विधी, धूमधडाक्यामध्ये दशक्रिया. करा ना, करा, पण आहे तोपर्यंत आधी त्यांची सेवा करा. आहे तोपर्यंत. नवरा बायकोचं भांडण झालं बाबा आईवरून, वडील गेले होते पण आई राहिलेली. बायको वैतागली तिच्या सेवेला. किती दिवस सेवा करायची तुमच्या आईची, बस झाला आता. मलाही बाकीची काही कामं असतात की नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांच्या मागे पुढे करावं लागतं. अहो, नीट हाताने खाता येत नाही. एक शब्द बोलला तर ऐकू जात नाही. किती सेवा करायची, बस झाला आता. एकतरी मी या घरात राहील, नाही तर तुमची आई राहील. दरवाजाच्या आडून आईला कानोसा गेला. आईनं ऐकलं त्या सुनाचं बोलणं आणि आहे त्या अवस्थेमध्ये, आहे त्याच कपड्यावरती, आहे त्याच चपलीनं आई बाहेर पडली. एका तालुक्याच्या ठिकाणी गेली आणि एक फोटो स्टुडिओ दिसला. फोटो स्टुडिओ, त्या स्टुडिओमध्ये गेली. का कुणास ठाऊक आयुष्यात कधी तिनं फोटो काढला नाही, पण आज मात्र तिला फोटो काढण्याची इच्छा झाली. फोटो काढण्यासाठी ती फोटोग्राफरकडे गेली. ए दादा, एक फोटो काढतोस का रे माझा? त्या फोटोग्राफरनं सांगितलं, आजी काय अवस्था आहे तुमची, कपडे बघा कशी. अहो, ही अशा कपड्यात, मळकटलेल्या कपड्यात, तुटलेल्या चपलीत, फुटलेल्या चष्म्यामध्ये तुम्ही फोटो काढणार? अहो, जरा व्यवस्थित यायचं. काढ रे दादा, असेल तसा काढ, चांगलं दिसण्यात काही नाही, असेल तसा काढ, कशी असू दे, काढ काढ. ठीक आहे, फोटो काढला. आजी, ही चिठ्ठी ठेवा आणि 2 दिवसानं परत या फोटो न्यायला. 2 दिवसानं. बरं, निघून गेली. पण दुर्दैवानं रस्ता क्रॉस करत असताना भरधाव ट्रकनं धडक दिली आणि आहे त्याच जागी आजीचा मृत्यू झाला. आहे त्याच जागी आई गेली. मुलापर्यंत बातमी पोचली, अंत्यसंस्कार झाला, सगळं झालं. आणि त्या आईच्या जवळ ती चिठ्ठी सापडली होती फोटोग्राफरची. 2 दिवसानंतर तो मुलगा त्या स्टुडिओमध्ये गेला. का हो, 2 दिवसापूर्वी अशी या ठिकाणी एक स्त्री तुमच्या जवळ आली होती, एक म्हातारी आजी. हो, आली होती, झालाय त्यांचा फोटो तयार आहे. पण तुम्ही कोण? मी त्यांचा मुलगा. मग आई का नाही आल्या, आजी का नाही आल्या? पोरानं सांगितलं, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. इथून फोटो काढून गेल्या आणि त्याच क्षणाला पुढे गेल्यानंतर या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये त्या गेल्या. उद्या त्यांचा दशक्रिया आहे आणि म्हणून दशक्रियेसाठी मला फोटो लागतोय. ऐका, कुठे त्यांचा फोटो द्या पटकन, मला उशीर झालाय. फोटोग्राफरनं फोटो काढला आणि त्या पोराच्या हातात दिला. फोटो फ्रेमवरचा कागद पोरानं फाडला आणि आतमध्ये आईचा फोटो पाहिला. तळपायाची आग मस्तकाला गेली. फोटोग्राफरला बोलावलं. अरे, दुकान आहे की काय तुझं? या मशनीज आहेत, हा कॅमेरा आहे की काय तुझा? एवढा मोठा फोटो स्टुडिओ तू दुकान खोललंस आणि साधा एक फोटो तुला नीट काढता येत नाही? अहो, झालं काय, झालं काय? अरे, कपडे बघ किती मळलेले आहेत, ती साडी बघ अंगावरची किती विचित्र दिसते. जरा तिचा रंग नाही तुला बदलता आला, जरा तिला निर्मळ नाही करता आली. अरे, चष्म्याची ग्लास फुटलेली आहे, जरा व्यवस्थित नाही तुला बसवता आलं. अरे, पायातली चप्पल अंगठा तुटलेली आहे, ती तरी निदान ब्लर करायची होती. अरे, चेहरा किती सुरकुतलेला आहे, चेहरा किती मळकटलेला आहे. अरे, त्याला तरी थोडाफार काहीतरी क्लिअर करायचं होतं. तुझ्याकडे आहे ना ती टेक्निक, कॅमेऱ्यानं तू करू शकतोस ना ते सगळं.
काढला असा फोटो मी उद्या लावू का त्या दशक्रिया विधीमध्ये? अरे मोठमोठे माझे ओळखीचे मित्र पाहुणे येणार आहेत, अधिकारी माणसं येणार आहेत, आणि त्यांच्या समोर असा फोटो लावू माझ्या आईचा? अरे माझं स्टेटस काय तुला माहित नाही का समाजात? कोण म्हणला? पोरगा. फोटोग्राफरनं त्या पोराच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, दादा आज जे काही तुम्ही मला बोलून दाखवलं हेच जर आई जिवंत असताना तुमच्या ध्यानात आलं असतं तर आज फोटोच काय, ती आई तुमच्या समोर सुंदर असते. हो, ही साडी मळकटली ही तुम्हाला त्या जिवंतपणी कळालं असतं. तिचा चष्मा फुटलेला आहे जिवंतपणी कळालं असतं. तिची चप्पल तुटलेली आहे जिवंतपणी कळालं असतं. तिचा चेहरा थकलेला आहे जिवंतपणी कळालं असतं. आणि तिची सेवा केली असती तर आज या फोटोमध्ये नाही तर समोर तुम्हाला आई तुमची सुंदर पाहायला मिळाली असती. गेल्यानंतर सगळ्यांनाच कळतं, होश आता है मनुष्य को उम्र ढल जाने के बाद, वक्त की कीमत समझता वक्त के जाने के बाद, होश आता है मनुष्य को उम्र ढल जाने के बाद, जब बदलने का समय था तब तो तू बदला नहीं, अब जो बदला क्या हुआ, अब जो बदला क्या हुआ, सब कुछ बदल जाने के बाद, होश आता है मनुष्य को उम्र ढल जाने के बाद, उम्र ढल जाने के बाद. एकदा वेळ, आयुष्य, काळ संपून गेला, निघून गेला की माणसाला जाणीव होते. पण आता सावध व्हा, जागे व्हा, लवकरात लवकर हाताने टाळी